फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण एक छान असा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. लहान मोठा सर्वांना आवडतो आणि तो आहे खरवस. तर खरवस बनवण्यासाठी आपल्याला एक गाईचं किंवा म्हशीचं जे चीक असतं ना, पहिलं दूध ते लागतं. तर मी हे अर्धा लिटर खरवसचं दूध म्हणजे चिकाचं दूध असतं ते घेतलं आहे. आणि या चिकाच्या दूधमध्ये अर्धा लिटर दूधमध्ये हे 200 ml दूध, आपण साधं दूध आहे ते मिक्स करायचं आहे. तुम्ही हे खरवस गुळाने पण बनवू शकता आणि साखरेने पण बनवू शकता. तर सध्या मी साखरेपासून बनवते आहे. तर हे मेजरमेंट आहे अर्धा लिटर खरवस, अर्धा लिटर चीक म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता. ते अर्धा लिटर चीक घेतला ना, पहिलं दूध गाईचं, तर त्याच्यासमोर तुम्ही 200 ml साधं दूध घेऊ शकता. आणि हे मी साखर ॲड करते. तुम्ही गूळ पण ॲड करू शकता. तुम्हाला किती गोड आवडतं ना, त्याप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकता. मी हे 200 ग्राम साखर मिक्सरमधून बारीक वाटून घेतली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे भांडं घेतलं आहे, डबा घेतलेला आहे, त्याला मी तुपाने असं ग्रीस केलेलं आहे म्हणजे खरवस आपला छान असा डिमोल्ड होऊ शकेल. आता हे दूध ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. साखरेमध्ये जे काही कचरा असेल ना ते बाहेर निघून जाईल. आणि मी दुसऱ्या बाजूला स्टीमर ठेवलं आहे म्हणजे कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा, हा सगळा कचरा निघून गेला म्हणजे आपलं खरवस ना छान असं मऊ आणि सॉफ्ट होणार. हे बघा, जो काही कचरा होता साखरेमध्ये सगळा बाहेर निघून गेलेला आहे आणि त्यामुळे आपलं खरवस छान असं सॉफ्ट होईल. आणि ना मी ह्याच्यामध्ये ॲड करते हे वेलची पावडर. आणि हे बघा, ही मी चारोळी घेतलेली आहे. ही बघा, ही चारोळी घेतली आहे, ही मी चारोळी ॲड करते आहे. तुम्ही असंच ठेवलं ना खरवस तरी पण चालेल. जसं मार्केटमध्ये सिंपल खरवस मिळतं ना, तसं घेतलं तरी पण चालेल. ती पावडर ॲड केल्याने त्याचा सुगंध खूपच छान येतो. चारोळी आपली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल ते ॲड करा, नसेल आवडत तर स्किप करा. आता मी हे कुकरमध्ये ठेवते आहे आणि मी हे झाकण लावते आहे. आणि शिट्टी लावायची नाही. शिट्टी न लावता 15 मिनिटं छान असं स्टीम करून घ्यायचं. मीडियम टू हाय फ्लेमवरती 15 मिनिटं छान असं आपण स्टीम करून घेऊया. जसं आपण ढोकळा वाफवतो ना, तसं आपण 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि हा फ्रेंड्स, तुम्ही जर नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा नूतन रेसिपीजमध्ये तुम्ही अजून नवीन असाल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जी पण काही रेसिपी अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण 15 मिनिटांनी कुकर उघडूया. तर फ्रेंड्स हे बघा, 15 मिनिटं झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आपण आता हे उघडून बघूया. हे बघा किती छान झालेलं आहे. मी मगाशी उघडून बघितलं होतं. हे बघा, आपण अशी सुरी ॲड केली ना तर सुरीला दूध अजिबात चिटकत नाही आहे. त्याचा अर्थ आहे आपलं खरवस छान असं शिजलेलं आहे. आता ह्याला बाहेर काढायचं आणि नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर 1 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या वड्या करायच्या. आधीच वड्या करायच्या नाही, नाहीतर मग खरवस व्यवस्थित येणार नाही. तर आता मी बाहेर घेते आहे. हे बघा, छान असं खरवस झालेलं आहे. आता मी खरवस रूम टेम्परेचरवर आणणार आणि त्यानंतर मी हे 1 ते 1.5 तास तरी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर हे बघा फ्रेंड्स, 2 तास मी फ्रीजमध्ये सेट करून ठेवलं आहे. आता छान असं सेट झालेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या पाडूया. हे बघा, छान अशा वड्या पडतायत. हे बघा फ्रेंड्स, किती छान असा सॉफ्ट एकदम खरवस तयार झालेला आहे. हे बघा, तर हे बघा फ्रेंड्स, छान असा मस्तपैकी खरवस तयार झालेला आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.
आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.